महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सातशे 58 क्रमांकाचा श्लोक आहे. वृणाचे निमिसे निर्गुण आले आपैसे, तेने मज सर्वस्वे ठकियले. घेऊनी गेला माझे धन, केले पै निर्वाण मन देखा. त्यासी ओळखी ना अनोळखी, दृश्य ना अदृश्य ऋणम्या सादृश्य दिधले देखा. निवृत्ती प्रसादे इतके पै झाले, रखुमा देवीवरू विठ्ठले मज गोविले गे माये. घेऊनी गेला माझे धन, केले पै निर्वाण मन देखा. 752 क्रमांकाचा अभंग संस्थांच्या गाथेमध्ये 752 क्रमांकाचा अभंग आहे. संत सम्राट ज्ञानोबाराय, वैराग्यरागरसिक तुकोबाराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री पंढरीधीश परमात्मा आणि सर्व संतांचे मांदियाळी यांच्या अकारण करून अहेतुकी असीम अशा अनुकंपेमुळे दयेमुळे आपण या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या सन्मुख बसून ज्ञानोबरायांच्याच मुखारविंदातून ही आविर्भूत झालेली अभंगवाणी याचं क्रमशः चिंतन करीत आहोत, मनन करीत आहोत. ही जी काही ज्ञानोबरायांनी आपली अनुभूती शब्दांच्या माध्यमातून निशब्द असलेल्या परमात्म्याची अनुभूती, आत्मानुभूती, स्वरूपानुभूती, ब्रह्मात्मैक्य अनुभूती प्रतिपादन केलेली आहे, त्याचं आपण या ठिकाणी एक ज्ञानोबरायांच्या कृपेने ज्ञानोबरायांच्याच ह्या शब्दांची सेवा करण्याचा या ठिकाणी ज्ञानोबरायांच्याच सत्तेतून ज्ञानोबरायांच्या कृपेने प्रयत्न करायचा आहे. प्रस्तुत अभंगामधून ज्ञानोबराय सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त झालेली स्थिती प्रतिपादन करीत आहेत आणि ती प्रतिपादन करीत असताना शास्त्रामध्ये जी काही चतुर्विध कृपा सांगितलेल्या आहेत त्या थोडक्यात चारही कृपा ज्या आहेत त्या चारही कृपेंचं सम्यक समतोल अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये जर अनुभूती नसेल, एका कोणत्या तरी कृपेची न्यूनता कमतरता जर असेल तर आपल्या जीवनामध्ये ती दिव्य अनुभूती, ती ऋतंभरा किंवा प्रातिभ अनुभूती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकत नाही. ती अनुभूती जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये यावी असे वाटत असेल तर त्याकरिता ह्या चारही कृपा आपल्या जीवनामध्ये असल्या पाहिजेत. या चारही कृपेंचा अंतर्भाव, चारही कृपा आपल्या जीवनामध्ये जर करता प्रगट झाल्या तरच ती जी काही संतांनी किंवा ज्ञानोबरायांनी ही जी अनुभूती सांगितलेली आहे त्या अनुभूती आपल्या जीवनामध्ये देखील येऊ शकते. या अभंगाचा विचार करीत असतेवेळी या प्रस्तुत अभंगामधून ज्ञानोबरायांनी या प्रथम चरणातून प्रकरण तर चालू आहे श्री निवृत्ती प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती, निवृत्तीनाथांच्या कृपेने जी स्थिती, जी अनुभूती प्राप्त झाली ती अनुभूती ज्ञानोबराय कथन करीत आहेत. आणि ते कथन करीत असताना ज्या काही श्रीगुरूंची कृपा असो अथवा ईश्वर कृपा असो अथवा शास्त्रकृपा अथवा आत्मकृपा, ह्या चार कृपा आहेत. त्याच्यामध्ये ह्या आत्मकृपा अर्थात आपली अंतःकरण कृपा, आपली आपल्यावर असलेली कृपा ही देखील अत्यंत आवश्यक आहे. आणि आपली आपल्यावर कृपा हे अर्थात आपण परमात्म्याच्या प्राप्तीसाठी अग्रसर झालो, आपण परमार्थ पथमार्गावर मार्गक्रमणा करू लागलो तर तेव्हा केवळ आपल्या प्रयत्नाने, केवळ स्वप्रयत्नाने आपल्यावर आपली कृपा आहे, आपण परमात्म्याच्या प्राप्तीकरिता प्रवृत्त झालो म्हणून तेवढ्याने काही आपल्याला पूर्णतः तेवढ्यानेच आपल्या जीवनामध्ये परमात्मानुभूती येईल असं नाही. तर ह्या ज्या काही बाकीच्या कृपा शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत, ईश्वर कृपा, गुरुकृपा आणि
शास्त्रकृपा ह्या देखील आपल्या जीवनामध्ये झाल्या तरच आपल्याला वास्तविक जे काही यथार्थ अनुभूती आहे ती यथार्थ अनुभूती होऊ शकते, अन्यथा नाही. त्याच्याकरता ही जी काही ईश्वर कृपा आहे आणि त्याच्यामध्येही आपण थोडासा बारकाईने विचार करू गेलो तर ह्या सगळ्या कृपा, इतर ज्या कृपा आहेत त्याच्यामध्ये देखील जी ही गुरुकृपा आहे त्या गुरुकृपेचं स्वरूप जे आहे ते एक विलक्षण आहे. ईश्वर कृपा आहे ती देखील, ईश्वराची कृपा ही ईश्वराच्या सेवेने प्राप्त होते, परंतु त्या ईश्वराची सेवा कशी करायची हे देखील गुरुच सांगतात. शास्त्रकृपा म्हणत असतेवेळी शास्त्राची कृपा म्हणजे शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेला जो अर्थ त्या अर्थाचं बुद्धीमध्ये समन्वयात्मक रीतीनं स्फुरण होणं, समन्वयात्मक रीतीनं जाणून घेणं याला म्हणतात शास्त्रकृपा. आता ही शास्त्रकृपा जी आहे ती देखील गुरूंच्या माध्यमातूनच होते. एक विचार जर आपण करू गेलो तर सर्व कृपा जी आहे तर त्या ईश्वर कृपा या केंद्रस्थानी आहे. ईश्वर कृपा केंद्रस्थानी आहे आणि त्याला अनुसरून ईश्वर कृपा अर्थात गुरुकृपा, गुरुकृपा ही केंद्रस्थानी आहे आणि गुरूंच्या कृपेने ह्या बाकीच्या देखील कृपा होतात. गुरुकृपेनेच ईश्वर कृपा, गुरुकृपेनेच अंतःकरण कृपा, गुरुकृपेनेच शास्त्रकृपा. शास्त्र जे सांगतं ते देखील वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या श्रुती आहेत. काही श्रुती कर्ममार्गाचं प्रतिपादन करतात, काही ज्ञानाचं प्रतिपादन करतात, काही उपासनेचं प्रतिपादन करतात. वेगवेगळ्या श्रुती वेगवेगळ्या प्रकारचं बोलतात. श्रुतयो विभिन्ना, वेगवेगळ्या प्रकारच्या श्रुती आहेत. स्मृती देखील वेगवेगळ्या आहेत, ऋषी देखील वेगवेगळ्या आहेत. मग अशा प्रकारे जर विभिन्नता, वेगळीकता जर असेल तर यांच्या तात्पर्याचा जो निश्चय करायचा तो कसं काय बरं होईल साधकाच्या जीवनामध्ये? ती सद्गुरूंची कृपा असल्याशिवाय देखील हे शास्त्र जे आहे ते स्वतंत्र रीतीने साधकाच्या अंतःकरणामध्ये प्रस्फुटित आपला अर्थ करू शकत नाही. त्याच्याकरिता देखील ते शास्त्र जसं सांगितलं जातं की ज्याप्रमाणे समुद्राचं पाणी आहे, परंतु ते समुद्राचं पाणी हे पिण्यास योग्य नाही. समुद्राचं पाणी पिण्यास योग्य कधी होतं? तेव्हा समुद्राचं पाणीच, परंतु ते पाणी जेव्हा मेघावाटे आपल्यापर्यंत येतं, नदी तलाव इत्यादिकांच्या ठिकाणी येतं, तेव्हा ते पाणी योग्य होतं. त्याप्रमाणे शास्त्रकृपेची अनुभूती ही देखील तेव्हाच आपल्याला प्राप्त होते किंवा शास्त्रकृपेची अनुभूती अनुभवायला तेव्हाच मिळते जेव्हा आपल्यावर गुरूंची कृपा होते. याच्यामध्ये आपण अनेक वेळा विचार केला की गुरूंची कृपा कुणावर नाही असं नाही, सर्वांच्यावर आहे. अखंड अनवरत आनंदे वर्षते. गुरूंची कृपा नित्य निरंतर सर्वांच्यावर वर्षाव करीतच आहे, परंतु त्या गुरूंची जी कृपा आहे ती अनुभूती, गुरूंच्या कृपेची अनुभूती येण्याकरिता देखील आपल्यावर कृपा पाहिजे. आता आणखीही थोडा आपण जर विचार करू गेलो तर आपल्यावर जी कृपा त्याला शास्त्रामध्ये आत्मकृपा म्हणतात. त्या कृपेची अनुभूती देखील आपल्याला गुरुकृपेशिवाय येऊ शकत नाही. आपल्यावर कृपा ही देखील गुरूंच्या अनुग्रहानेच होते. आता ही जी गुरुकृपा आहे ही केंद्रस्थानी आहे. जर गुरुकृपा नसेल तर आत्मकृपेची देखील आपल्याला अनुभूती नाही येणार, शास्त्रकृपेची देखील अनुभूती नाही येणार आणि ईश्वर कृपेची देखील आपल्याला अनुभूती येणार नाही. केंद्रस्थानी अर्थात हे साक्षात्काराचं साक्षात्कारणत्व जे आहे ते गुरुकृपेकडे आहे. आता आपण पाहिलं की शास्त्रकृपा जी आहे ती शास्त्रकृपा देखील शास्त्रामध्ये सांगितलेल्या तात्पर्यार्थाचं स्पष्टीकरण किंवा तात्पर्यभूत अर्थाचं अंतःकरणामध्ये स्फुरण जे आहे ते देखील गुरूंच्या कृपेनेच येतं. गुरूंच्या कृपेशिवाय देखील आपल्याला शास्त्र कळत नाहीत, म्हणून शास्त्राची कृपा देखील तेव्हाच होईल जेव्हा गुरुकृपा होईल. हा एक भाग. त्यानंतर आत्मकृपा जी आहे ती देखील गुरुकृपा असेल तरच आत्मकृपा होईल. हे कसं काय? तर त्याचा थोडा विचार असा आहे की जो अनादी कालापासून मनुष्य अनादी संसारमालेच्या ठाई विषय भोगिले पाहे, अशा प्रकारे
त्या जीवावर अनादी कालापासून ह्या विषयभोगाचे संस्कार जडलेले आहेत, त्या संस्कारामध्येच तो ग्रस्त होऊन गेलेला आहे. आणि हे अकारण करुणा वरुणालय असणारे आपले जे गुरुदेव आहेत ते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू याप्रमाणे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश आहेत, किंबहुना ते साक्षात परब्रह्म परमात्मा आहेत. तेच काय झालेले आहेत, आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे वतंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्य, जो साक्षात हे परब्रह्म परमात्मा आहेत, अमूर्त आहेत, परंतु करुणा उपाधीचा स्वीकार करून हे मूर्त झालेले आहेत. ज्या एकच चैतन्य आहे, परंतु त्या चैतन्याला जेव्हा माया उपाधी लागते तेव्हा त्याला ईश्वर म्हणतात, आणि इकडं अविद्या उपाधी लागते तेव्हा त्याला जीव म्हणतात, आणि त्याच चैतन्याला जेव्हा करुणा ही उपाधी लागते तेव्हा त्यालाच गुरु असं म्हटलं जातं, त्यालाच गुरु असं म्हणतात. अकारण करुणा वरुणालय असणारे हे जे गुरु आहेत ते काय करतात, ते जेव्हा जीवाला सांगतील की बाबा हा जो जन्ममरणात्मक संसार आहे, कर्तृत्व भोक्तृत्वात्मक जो संसार आहे, या जगताला सत्य जे समजलं जात आहे ते केवळ अज्ञानामुळे समजत आहेस तू, आणि ह्या संसारामध्ये केवळ दुःखच दुःख आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. अशा प्रकारे संसारामध्ये केवळ दुःख आहे. ह्या संसारामध्येच पुन्हा पुन्हा तू जर कर्म करत राहशील तर त्या कर्माचं फल जे आहे ते तुला भोगावं लागेल. जोपर्यंत कर्तृत्व बुद्धीने जोपर्यंत तुला ज्ञान होणार नाही, ऋते ज्ञानान्न मुक्तीही, तर तुला त्या कर्माचं फल भोगण्याकरता पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल. आणि पुन्हा जन्माला आल्यानंतर पुन्हा तुझ्याकडून कर्म होत राहतील, आणि पुन्हा जन्मन मरण पुनरपी जननम पुनरपी मरणम इह संसारे खलु दुस्तारे. अशा प्रकारे हा जो प्रवाह आहे तो नित्य निरंतर चालतच राहील. त्याच्यामुळे तू या संसार समुद्रातून तरुण जाण्याकरिता प्रयत्न केला पाहिजेस. असं जेव्हा सद्गुरूंच्या मुखातून जीव साधक मनुष्य जेव्हा श्रवण करतो तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा, किंवा त्यालाच योग वासिष्ठाच्या भाषेत बोलायचं झालं तर अंतःकरणामध्ये शुभेच्छा निर्माण होते. अर्थात जी यथार्थ शुभेच्छा आहे ती देखील गुरूंच्या कृपेनेच, आत्मकृपा ज्याला म्हणतो ती यथार्थ आत्मकृपा, अर्थात आपलीच आपल्यावर कृपा, अर्थात आपला उद्धार व्हावा. कै मी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. किंवा कै हे खंड येईल कर्म पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल हे वर्म म्हणून श्रम वाटतसे. अशा प्रकारची जी तळमळ आहे अंतःकरणामध्ये, उत्कट जिज्ञासा आहे, ती जिज्ञासा देखील संतांच्या गुरूंच्या कृपेशिवाय, अर्थात गुरूंच्या हृदयातून मुखारविंदाद्वारा प्रगट झालेले जे शब्द आहेत त्या शब्दांचा ह्या जीवाच्या किंवा मनुष्याच्या कर्णेंद्रियाशी जोपर्यंत स्पर्श होत नाही, किंवा कर्णविवरातून ही गुरूंची असणारी शब्द आहेत, अत्यंत शक्तिशाली असणारे जे शब्द आहेत, त्या शब्दांच्यामध्ये करुणा आहे, त्या शब्दांच्यामध्ये आपली अनुभूती आहे त्यांची, आणि त्या अनुभूतीने संपन्न असलेले शब्द, अनुभूती शक्तीने युक्त असलेले त्यांचे शब्द हे जेव्हा त्या जीवाच्या कर्णविवरातून अंतःकरणामध्ये जातात तेव्हा त्याला ते शब्द जागृत करतात, त्याला ते शब्द प्रेरित करतात. आणि मग तो देखील साधक त्याला देखील वाटू लागतं की बाबा खरंच आपल्या जीवनामध्ये देखील आम्हाला आपला उद्धार करून घेतला पाहिजे. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजिती, ह्या संसारामध्ये आमची खूप फजिती होत आहे. ह्या संसारामध्ये किती जन्माला यायचं, किती वेळा मरायचं, सारखं सारखं जन्मायचं, सारखं सारखं मरायचं. या जन्ममरणरूप परंपरेतून एकदा कधीतरी आमचा उद्धार झाला पाहिजे, कधीतरी ह्या दुःखातून, या जन्ममरणरूपी संसारातून, कर्तृत्व भोक्तृत्वरूपी संसारातून आमचा उद्धार झाला पाहिजे, अशी त्याच्या अंतःकरणामध्ये तीव्र तळमळ निर्माण होते. आणि मग यालाच म्हणतात की शुभेच्छा, किंवा यालाच म्हणतात अंतःकरण कृपा, किंवा यालाच आत्मकृपा असं म्हणतात. मग ही आत्मकृपा, यथार्थ आत्मकृपा जी आहे ती देखील गुरूंच्या कृपेनेच उद्भूत झाली की नाही? झाली. अर्थात आत्मकृपेला देखील कारण गुरुकृपा आहे. शास्त्रकृपा व्हायची असेल, शास्त्रातील सिद्धांत आपल्या बुद्धीमध्ये समन्वयात्मक रीतीने स्फुरद्रूप व्हायचे असतील तर त्याला देखील गुरुकृपा
हीच कारण आहे आणि अर्थात शास्त्रकृपेला देखील गुरुकृपा कारण आहे. आणि आता जो प्रस्तुत अभंग आहे त्याच्यामध्ये जी काही ईश्वर प्रथम चरणातून माऊलीने ईश्वर कृपा सांगितलेली आहे, म्हणजे ही ईश्वर कृपा जी आहे त्या ईश्वर कृपेला देखील कारणीभूत जर कोणती असेल तर ती गुरुकृपा आहे. कसं काय, तर ईश्वर कृपा कधी होईल, ईश्वराच्या कृपेचं स्वरूप काय आहे, तर ईश्वराच्या कृपेचं स्वरूप सांगत असतेवेळी माऊलीने देखील गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये त्या ईश्वर कृपेचं वर्णन करत असतेवेळी माऊली म्हणतात की हे जे सत्कर्म आहे, स्वकर्म कुसुमांची आभिरा, पूजा केली होय अपारा. हे जे स्वकर्म कुसुम आहेत, अर्थात स्वे स्वे कर्मण्याभिरतः संसिद्धिम लभते नरहा. भगवंतांनी म्हटलेलं आहे की स्वतःच्या वर्णाधर्मानुसार जे काही कर्म आलेले आहेत, वर्ण आणि आश्रमानुसार जे काही कर्म आपल्याला प्राप्त झालेले आहेत, त्या कर्मानुसार जर आपण आपापली कर्म केली, आश्रमानुसार जे काही कर्म आलेलं आहे, वर्णानुसार जे काही कर्म आलेलं आहे, ते कर्म जर आपण केलं तर त्या कर्माचं जे फल आहे ते कोण देतं, कर्माचं फल भगवान देतात. त्या कर्माचं ते त्या कर्मात भगवंताला ते कर्म केल्यानंतर अंतःकरणामध्ये परमात्मा रिझतो, परमात्म्याला आनंद होतो आणि मग परमात्मा वैराग्य सिद्धी देईजे पसायतया. परमात्मा कृपा करून त्याला वैराग्यरूपी सिद्धीचं प्रदान करतो. परंतु कशामुळे, स्वकर्म कुसुमांचे आविरा, पूजा केलिया होय अपारा तोषा लागी. स्वतःचं वर्णाश्रमानुसार जे काही प्राप्त कर्म आहे तो ते कर्म केल्यामुळे त्याच्यावर ईश्वराची प्रसन्नता होते. परंतु आता हा प्रश्न आहे की स्वे स्वे कर्मण्याभिरतः, हे जे काही स्वतःच्या वर्ण आणि आश्रमानुरूप जी काही कर्म करायचे आहेत, हे कोण बरं सांगितलं, हे कशाच्याद्वारे आपल्याला कळालं, आपला आश्रम आहे आणि आपली कर्म आहेत, हे कोणाद्वारा आपल्याला कळालं, शास्त्राद्वारा कळालं. परंतु शास्त्रामध्ये असलेली, आताच आपण विचार करून आलो की शास्त्राचा जो सिद्धांत आहे किंवा शास्त्रामध्ये जे काही प्रतिपादन केलेलं आहे ते देखील आपल्याला कोणामुळं कळालं, गुरूंच्याद्वारा कळालं. शास्त्रामधील असलेले सिद्धांत देखील स्वबुद्धीद्वारा कळू शकत नाहीत, ते कळण्याकरिता देखील गुरूंची आवश्यकता आहेच. शास्त्रातील सिद्धांत हृदयामध्ये सम्यक रीतीने स्फुरद्रूप होण्याकरिता देखील गुरूंची नितांत आवश्यकता आहे. मग अर्थात ईश्वराची सेवेचं स्वरूप काय आहे, ईश्वर आपल्यावर प्रसन्न कशाद्वारा होईल, ईश्वराचं काय स्वरूप आहे, हे देखील सांगणारे कोण आहेत, गुरु आहेत. कर्म करण्याकरिता, निष्काम कर्म करण्याकरिता सांगणारे देखील गुरु आहेत. आणि त्या निष्काम कर्माचं फल ईश्वराच्या द्वारा, ईश्वर अमुक अमुक कर्माचं अमुक अमुक कर्म केलं तर ईश्वर प्रसन्न होतो आणि त्याद्वारा ईश्वर वैराग्यरूपी सिद्धीचं दान देतो. वैराग्यरूपी सिद्धी भगवान परमात्मा प्रदान करतात. असं हे कोण बरं सांगितलं, हे देखील गुरूंनीच सांगितलं. अर्थात ईश्वर कृपेला देखील कारणीभूत जर कोणती कृपा असेल तर ती ही गुरुकृपा आहे. गुरुकृपा नसेल तर ह्या कोणत्याही कृपेचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक विचार करायचं झालं तर एक अनुभूती आपल्या जीवनामध्ये येणं कठीण आहे. तर ही गुरुकृपा जी आहे ही, त्यामुळे हे जे प्रकरण चालू आहे ते गुरुप्रसादाने, निवृत्तीनाथांच्या प्रसादाने प्राप्त झालेली जी स्थिती आहे त्याचं वर्णन या ठिकाणी करत आहेत. आणि ईश्वर देखील जेव्हा हे तत्त्वज्ञान देतो, ज्ञान प्रदान करतो जीवाला, तेव्हा ईश्वर देखील गुरूंच्या भूमिकेत येऊनच हे तत्त्वज्ञान प्रदान करण्याचं गुरुच्या द्वारा ईश्वर कार्य करतो. मग अशा प्रकारे जेव्हा गुरुकृपेने प्रदत्त असलेला साधक तो ईश्वराची सेवा करतो, ईश्वराची आराधना करतो, ईश्वर सेवा करतो. कुठवर ईश्वर आराधना करतो, तर इतकी ईश्वर आराधना करतो, गुरूंनी सांगितलेलं आहे. मग तो निष्काम भावनेनं गुरूंची सेवा, ईश्वराची सेवा करतो. मग त्या ईश्वर सेवेचं फल काय आहे, ईश्वर सेवा केली, ईश्वर सेवा कोण सांगितली, गुरूंनी सांगितली. गुरूंनी ईश्वर सेवा करण्याकरिता सांगितली, ईश्वराची भक्ती करण्याकरिता सांगितली. परंतु मग त्या भक्तीचं ह्या साधकाला फल काय मिळतं,
ते ज्ञानोबराय सांगतात ऋणाचे मिसे निर्गुण आपैसे आले. हे जे काही ईश्वरावर केलेलं ऋण अर्थात ईश्वराची जी केलेली निष्काम अंतःकरणपूर्वक उपासना सेवा भक्ती त्या भक्तीच्या ऋणाचे मिसे म्हणजे निमित्ताने कारणाने ह्या भक्तीच्या ऋणाच्या निमित्ताने निर्गुण आपैसे आले. या भक्तीमध्ये काय सामर्थ्य आहे पहा. जसं गोरोबा काका म्हणतात की निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे तव झालो प्रसंगे गुणातीत. सगुणाची भक्ती केली आणि आम्हाला फल काय मिळालं? निर्गुणाची भेट. परंतु ती सगुणाची भक्ती कशी केली? तर निष्काम वृत्तीने कोणत्याही प्रकारे अंतःकरणामध्ये वासना किंवा कोणत्याही प्रकारची इच्छा न ठेवता. जसं भगवंताने देखील गीतेमध्ये सांगितलेलं आहे तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. भगवान म्हणतात की तेषां सततयुक्तानां नाम नित्याभियुक्तानां नाम निवृत्त सर्व बाह्य येषणानां नित्य अभियुक्तानां सततयुक्तानां परमात्म्याविषयीची सतत नेहमी संलग्न राहायचं, परमात्म्याच्याच आकाराची वृत्ती करत राहायची, नेहमी नित्य अभियुक्त होऊन राहायचं. आणि नित्य अभियुक्त होऊन राहायचं म्हणजे काय? तर भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्य त्याचा भाष्य करतात त्यावर निवृत्त सर्व बाह्य येषणानां बाह्य ज्या काही येषणा आहेत ती देखील कोणत्या? सर्व प्रकारच्या ज्या बाह्य येषणा आहेत त्या सर्व प्रकारच्या बाह्य येषणांचा त्याग करून पुत्रेषणा असेल दारेषणा असेल वित्तेषणा असेल ह्या सर्व येषणांचा त्याग करून भजताम नाम सेवामानानाम अर्थात भज सेवायाम त्या परमात्म्याची सेवा जो करतो भक्ती जो करतो त्याला किम अर्थित्वादिना कारणेन मग तो कोणत्या तरी भगवंताची भक्ती करतो. भगवतपूज्यपाद आचार्य म्हणतात की मग तो भगवंताची जी भक्ती करतो तो अर्थित्वादिना कारणेन अर्थ इत्यादिकांच्या प्राप्तीसाठी म्हणून तो भगवंताची भक्ती करतो का? न इत्याह. त्याच्यासाठी भगवंताने शब्द वापरलेला आहे प्रीतिपूर्वकम सततयुक्तानां भजताम आणि पुढे शब्द प्रयोग केला प्रीतिपूर्वकम. निस्पृह वृत्तीने कोणत्याही प्रकारची प्रीतिपूर्वकम नाम प्रीती नाम स्नेह तत्पूर्वकम माम भजताम इत्यर्थः. प्रीती नाम स्नेह केवळ भगवंतावर देवाचे चाडे आळवावे देवा नव्हे ह्या जो भक्त जो आहे त्या भक्ताला अंतःकरण शुद्धी किंवा सिद्ध समोभूतवा मला मोक्ष प्राप्त व्हावा मला ज्ञान प्राप्त व्हावं अशा प्रकारची देखील त्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची वासना नाही, कोणत्याही प्रकारची इच्छा नाही. केवळ देवाचे चाडे आळवावे देवा भगवंताचं केवळ प्रीतिपूर्वक तो काय करतो? भजन करतो, भगवंताची सेवा करतो, भगवंताच्या आकाराची वृत्ती करतो, भगवंताचं नाम संकीर्तन करतो. मग असा जो भक्त आहे त्याला भगवान म्हणतात ददामी बुद्धियोगम. ददामी नाम प्रयच्छामी बुद्धियोगः नाम बुद्धिः सम्यक् दर्शनं मत्तत्वविषयं तेन योगः बुद्धियोगं तं बुद्धियोगं येन बुद्धियोगेन सम्यक् दर्शनलक्षणेन मां परमेश्वरम् आत्मभूतम् आत्मत्वेन उपयान्तिनां प्रतिपद्यन्ते. भगवतपूज्यपादाचार्य लिहितात की बुद्धियोग अर्थात बुद्धीनाम सम्यक दर्शन माझं आत्मरूपाचं माझ्या स्वरूपाचं जे सम्यक दर्शन आहे ते योग नाम संबंध त्या वास्तव असणाऱ्या माझ्या स्वरूपाचं दर्शन वास्तव असणाऱ्या आत्मस्वरूपाचं ज्ञान मी त्यांना देतो. बुद्धियोग अर्थात ज्ञानयोग मी त्यांना प्रदान करतो. कुणाला? प्रीतिपूर्वकम माझी जी उपासना करतात त्यांना.
आणि प्रतिपद्यन्ते उपयांतिनां प्रतिपद्यते के ये मच्चित्तत्वादि प्रकारैः मां भजन्ते मच्चित्ता मदगत प्राणा बोधयन्तः परस्परम. अशा प्रकारे मागे ज्या श्लोकामधून त्या परमात्म्याचंच गुणानुवाद, परमात्म्याचं श्रवण आणि परमात्म्याचंच वर्णन याप्रमाणे मच्चित्ता मदगत प्राणा, आपले चित्त जे आहे परमात्म्यामध्येच लावणारे, परमात्म्याचंच गुणानुवाद करणारे, परमात्म्याचीच कथा श्रवण करणारे असे जे महानुभाव आहेत त्यांना मी बुद्धियोगम ददामी, बुद्धियोग प्रदान करतो, हे स्वतः भगवान म्हणतात. अशा प्रकारे तेषामेवानुकंपार्थम महमज्ञानजम तमहा नाशयाम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. असा जो कोणी नित्य निरंतर भगवंताची उपासना करणार आहे, अर्थात त्या भक्ताचं त्या देवावर देखील ऋण होतं, त्या भक्ताने केलेल्या भक्तीचं देवावर देखील ऋण होतं. कारण का, हा भक्त जो आहे तो त्या देवाकडून काही घ्यायलाच तयार नाही, तो निरीच्छ आहे. त्या भक्ताला कोणत्याही प्रकारची वासना, कोणत्याही प्रकारची इच्छा अंतकरणामध्ये नसल्यामुळे आता तो जो भगवान परमात्मा आहे, जो भगवंत आहे, त्याला देखील कोणतीही वस्तू त्याला देता येत नाहीत. मग आता त्याच्याकडे देण्यासाठी राहिलंच काय, काहीच नाही. आपलं जे स्वरूप आहे ते स्वरूप तेवढंच तो त्याला देऊ शकतो. मग निर्गुण आपैसी आले, मग आपलं जे स्वरूप निर्गुण असणारं जे आपलं स्वरूप आहे, आपैसे अर्थात आपोआपच त्याला प्राप्त होतं. भुक्ती मुक्ती कामारी दासी असं जे म्हटलेलं आहे ते याच अर्थानं म्हटलेलं आहे. किंवा जसं भक्त ऋणी देव बोलती पुराणे, किंवा तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. हे ज्याप्रमाणे संतांनी सर्व आपल्या अभंगामधून लिहून ठेवलेलं आहे की या भक्त जेव्हा भक्ती करतो तेव्हा त्या भक्तीचं देवावर ऋण होतं. मग ते ऋण फेडण्यासाठी तो देव काय करतो, निर्गुण आपैसे आले, आपोआप होऊन ते निर्गुण अर्थात निर्गुणाचं ज्ञान, निर्गुण तर सर्वांचा आत्माच आहे, निर्गुण आलं म्हणजे काय, त्या निर्गुणाचं ज्ञान जे आहे ते ज्ञान त्या भक्ताचं शोध करीत ब्रह्मज्ञानद्वारी येते काकुलती. ब्रह्मज्ञानच काकुलतेला येऊन अर्थातच हा परमात्मा जो आहे निर्गुण निराकार परमात्मा, अर्थात त्या निर्गुण निराकार परमात्म्याचं ज्ञान काकुलतेला येऊन त्या भक्ताच्या हृदयामध्ये बळच प्रवेश करतं. अर्थात याला हा जो सगुणोपासक आहे, हा जो परमप्रीतीपूर्वक भगवंताची उपासना करणारा आहे, त्याला आपोआप ह्या निर्गुणाचं ज्ञान होतं. भगवत वचन देखील याला प्रमाण आहे. त्याच्यानंतर अनेक संत हे उद्घोष करून सांगतात, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, तेने मज सर्वस्वे ठकियेले. आणि एकदा का अशा प्रकारे त्या निर्गुणाचं ज्ञान झालं, निर्गुण निराकार परमात्म्याचं एकदा का आत्मत्वानं अभिन्नत्वानं ज्ञान झालं की मग तेने मज सर्वस्वे ठकियेले. मग ते ज्ञान काय झालं, त्या निर्गुण स्वरूपाच्या योगाने जे काही मला ज्ञान आत्मस्वरूपाचं ब्रह्माचं आत्मत्वानं ज्ञान झालं, मग त्याच्यामुळं झालं काय, सर्वस्वी ठकियेले. त्यामुळं मी सर्व प्रकाराने ठकला गेलो. अर्थात जे काही सर्वस्व होतं, आतापर्यंत आमचा जो देहात्म भाव होता तो नाहीसा झाला. किंवा भेदबुद्धीने आतापर्यंत मी जे काही ईश्वर माझ्याहून भिन्न आहे आणि मी ईश्वराहून भिन्न आहे अशा प्रकारे भेदमूलक जी उपासना करीत होतो ती भेदमूलक उपासना देखील आता नाहीशी झाली. या ठिकाणी ठकियले पदाचा प्रयोग करीत असतेवेळी माऊली एक व्याज स्तुती अलंकारातून या शब्दाचा प्रयोग करतात. आता वस्तुतः ठकियले हा जो ठकविले म्हणजे फसविले हा असा शब्दशः अर्थ आहे. आता फसविणे हे कसं काय होईल, देहात्मभावाची निवृत्ती होणे किंवा ह्या ठकेले शब्दाचा अर्थ करत असतेवेळी आता जे काही मी प्रेम लक्षणात्मक भक्ती करीत होतो ती देखील आता द्वैत भाव नाहीसा झाल्यामुळे ती देखील आता नाहीशी झाली. किंवा ठकेले शब्दाचा व्याज स्तुती अलंकारातून जर आपण अर्थ घेतला तर आता ह्या देहात्मभावाची आमची निवृत्ती होऊन गेली. जगत सत्यत्व बुद्धी होती त्याची निवृत्ती झाली. अर्थात हेच एक ठकविणं आहे. आम्हाला त्यानं फसविलं म्हणजे वस्तुतः त्यानं फसविलं का आमचा उद्धार केला, आमचा उद्धारच केला. परंतु ठकेले याला व्याज स्तुती अलंकार म्हणतात. म्हणजे दिसायला शब्द जे आहेत ते निंदात्मक दिसतात परंतु त्यांचा अर्थ मात्र स्तुत्यात्मक असतो. किंवा कधीकधी दिसायला शब्द त्या शब्दामध्ये स्तुती केलेली दिसून येते परंतु आतमध्ये मात्र त्याची निंदा असते, करायची मात्र निंदा असते. जसं आपण एकदा व्यवहारामध्ये कधी वापरतो
खूप शहाणा आहेस तू, फार शहाणा आहेस, असा आपण शब्दाचा प्रयोग करतो. आता शहाणा शब्दाचा प्रयोग त्या व्यक्तीला शहाणा म्हणण्यामध्ये नसतो, तर त्या व्यक्तीला मूर्ख म्हणण्यामध्ये असतो. त्याला काहीच कळत नाही हे सांगायचं असतं, परंतु ते सांगत असतेवेळी फार शहाणा आहेस असं म्हणतो. त्याप्रमाणे या ठिकाणी सर्वस्वे ठकेले सर्वस्व, अर्थात जे काही देहात्मभाव, स्थूल सूक्ष्म कारण या संपूर्ण प्रकारच्या देहादिकांची निवृत्ती होऊन गेली. सर्व प्रकारच्या देहाविषयीचा आध्यासिक तादात्म्य संबंध होता, चिज्जड ग्रंथी होते त्याची निवृत्ती झाली. हे एक ठकेले, किंवा जे काही आत्तापर्यंत भेदबुद्धीपूर्वक तुझी मी उपासना करीत होतो ते भेदबुद्धी देखील निवृत्त करून टाकली. घेऊनी गेला माझे धन केले पै निर्वाण मन देखा, आणि त्या निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याचं ज्ञान झालं. निर्गुण निराकार परमात्म्याचंच आत्मत्वानं दृढ अपरोक्ष अनुभूती आली. मग ते आता परमात्म्यानं काय केलं तर माझे धन घेऊन गेला. त्या परमात्म्याने हे माझं जे धन आहे आतापर्यंत, ज्याला मी जी काही सामुग्री, धन शब्दाचा अर्थ या ठिकाणी आता तर एकतर हा भक्त आहे, ऋणाचे नेमिसे, अर्थात भगवंताची त्याने सतत युक्त होऊन भक्ती केलेली आहे. म्हणजे आपण सामान्य रीतीने धन शब्दाचा अर्थ घेतो तो नाही. मग या ठिकाणी जे काही माझं धन, अर्थात आतापर्यंत केले पै निर्वाण मन देखा, आतापर्यंत माझं जे धन होतं, अर्थात मला ते एक जी जसं तुकोबराय म्हणतात की मी भक्त तू देव ऐसे करी, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, अशा प्रकारे द्वैत बुद्धीपूर्वक तुझी भक्ती करणं हेच आमचं धन होतं. परंतु आता ती द्वैत बुद्धीच हरपून गेल्यामुळे माझे धन घेऊन गेला. हे जे काही भक्ती किंवा प्रेमलक्षणात्मक भक्ती किंवा प्रेम प्रीतीपूर्वक तुझी जी भक्ती करीत होतो, द्वैतमूलक भक्ती करीत होतो, ती द्वैतच आता निवृत्त झाल्यामुळे आता तुझी भक्ती तर आम्ही कशी काय करायची. जसं कासयाने पूजा करू केशी राजा, तुकोबराय म्हणतात त्याप्रमाणे आता पूजा कशाने बरे करू, कारण का तुका म्हणे कैची की व कोठे जीव निराळा, तू आणि मी एकच होऊन गेल्यामुळे आता हे जे काही आमचं धन होतं, आमचं जे काही तुझी भक्ती करणंरूपी जे धन होतं ते देखील आता काय झालं, द्वैतमूलक भक्ती, ते मात्र नाहीच झालं. परंतु याचा अर्थ ही ज्ञानात्मक जी भक्ती आहे त्याची निवृत्ती झाली असं नाही. किंवा या ठिकाणी घेऊनी माझे धन घेऊनी गेला म्हणत असतेवेळी हा जो काही आजपर्यंत आम्ही ज्याला खूप महत्त्वबुद्धी देत होतो, धनाविषयी ज्याप्रमाणे मनुष्याची सामान्यपणे महत्त्वबुद्धी असते, त्याप्रमाणे ह्या ज्या संसाराला किंवा ह्या द्वैताला आम्ही जी काही सत्यत्व बुद्धी देत होतो, ही सत्यत्व बुद्धीच त्याने निवृत्त केली. म्हणजे हे सत्यत्व बुद्धीपूर्वक जी काही आमची भक्ती होती, जी काही आमची उपासना होती, ती आमची निवृत्त झाली. केले पै निर्वाण मन देखा, आणि निर्वाण मन निर्वाण केले देखा. आणि आणखी काय केलं तर मन जे आहे, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसे आले. मन हे निर्वाण रूप झालं, अर्थात हे मोक्ष आणि बंधन जेवढं काय आहे, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः, किंवा ज्याप्रमाणे म्हटलं जातं की सर्व सकळ सिद्धीचे कारण सुख समाधान इच्छा, ते हे मन जे आहे ते मनच काय आहे, सुखाला आणि दुःखाला कारणीभूत आहे, मोक्षाला आणि बंधनाला कारणीभूत मनच आहे. या मनाचं आता काय झालं, मन निर्वाण केले पै, ह्या मनाचं निर्वाण करून टाकलं, मनाला मोक्ष प्राप्त करून दिला. निर्वाण म्हणजे मोक्ष, त्या मोक्षाचीच प्राप्ती आम्हाला या मनाला करून त्या देवाने, त्या भगवंताने आम्हाला करून दिली. केले म्हणतात मन निर्वाण केले, हे मनच निर्वाण झालं, मनाचीच निवृत्ती होऊन गेली, मनाचाच बाध होऊन गेला. जे काही मनोमात्र मिदम जगत, मनामुळेच हे जगत सत्यत्व वाटत होतं, ते आता मनाचाच आपलाप मनाचाच बाध होऊन गेला, अंतकरणाचाच बाध होऊन गेला. मन निर्वाण केलं, अर्थात मन हे परमात्मरूप करून टाकलं. त्या मनाला वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, हे जसं माऊली म्हणतात त्याप्रमाणे मनाला वाया मन असं नाव आहे. वस्तुतः मन नावाची वस्तू नाही, मन ही केवळ कल्पना मात्र आहे. अशा प्रकारे ते मनाला कैवल्य, अर्थात मनाला निर्वाण करून टाकलं. त्यासी ओळखी ना अनोळखी, दृश्य ना अदृश्य, ऋण म्या सादृश्य दिदले देखा.
या ठिकाणी त्याशी ओळखी ना एकत्र झालेलं आहे. ते त्याशी ओळखी ना अनोळखी, दृश्य ना अदृश्य ऋणम्या सादृश्य दिदले देखा, अशा प्रकारे करून अन्वय करून किंवा त्या नाला वेगळं करून अर्थ करावा लागतो. त्याशी ना ओळखी ना अनोळखी. आता अशा प्रकारे ही निर्गुणाचं ज्ञान आणि भगवंताच्या सगुण साकार विग्रहाचं किंवा सगुण साकार परमात्म्याचं प्रेमपूर्वक भक्ती केल्याने हे निर्गुणाचं आत्मत्वानं ज्ञान झालं किंवा निर्गुणाचा आत्मत्वाने पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद, जीव शिव शेद रचिले आनंदे, अवटाविया पदी आरोहण, निजी निजरूपी निजविला तुका अनुहात बाळका हल्लरू गाती. हे जसं तुकोबराय म्हणतात त्याप्रमाणे पांडुरंगे सत्य केला अनुग्रह. त्या पांडुरंगानेच सत्य चांगल्या प्रकारे वस्तुनिष्ठ यथार्थ अशा प्रकारे आत्मानुभूती आणून दिली आणि त्यानेच हे सगळं काय केलं, मन निर्वाण केले देखा, मन निर्वाण केलं आणि त्याशी ओळखी ना अनोळखी, दृश्य ना अदृश्य ऋणम्या सादृश्य दिले देखा. आणि ज्या आत्म्याचं ज्या ब्रह्माचं ओळखी किंवा ज्ञान करून दिलं त्याचं स्वरूप कसं आहे आता किंवा त्यामुळे आमची स्थिती कशी झाली, त्या ब्रह्मरूपाशी एकरूप झाल्यामुळे ओळखी ना अनोळखी, त्या परमात्म्याच्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ओळखही नाही आणि अनोळखी ना. ओळखी ना अनोळखी ना, ओळखही नाही आणि अनोळखही नाही. कारण का, आपल्या आत्महून जे काही भिन्न असतं त्याच्याविषयी परोक्षता असू शकते, त्याच्याविषयी अनोळखीपणा असू शकतो, आपल्याहून भिन्न वस्तूविषयी अज्ञान असू शकतं, आपल्याला कुणालाही अज्ञान असू शकत नाही. आणि जे ब्रह्मतत्व आहे ते आपलं स्वरूप आहे आणि ते आपलं स्वरूपच असल्यामुळे आता त्याच्याविषयी अनोळखी काय, आपल्याला कधीही अज्ञान असू शकत नाही, आपल्याला कधीही अनोळखी असू शकत नाही. आपल्याहून भिन्न असलेल्या एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या अंतःकरणामध्ये अज्ञान किंवा परोक्षता किंवा त्याच्याविषयी अनोळखीपणा हे म्हणता येतं. परंतु आपलं आत्म्याविषयी आपल्या मीविषयी आपल्याला अनोळखी आहे असं कसं काय म्हणता येणार नाही. त्यामुळे अनोळखी ना आणि मग ओळखी ना, त्याच्या सापेक्ष त्या आत्म्याला त्या परमात्म स्वरूपाला मी जाणतो हे म्हणणं देखील नाही, त्याची ओळखी आहे असंही म्हणणं नाही. अनोळखीच्या सापेक्ष ओळखी आहे. आता अनोळखीच नाही तर त्याच्याविषयी ओळखी तर कुठून येईल. अर्थात त्या परमात्म्याविषयी ओळखी अनोळखी ह्या दोन्ही गोष्टी नाहीत. ओळखी म्हणजे त्या परमात्म्याला अज्ञान म्हणा किंवा त्या विषयी अज्ञान, आणि ओळखी म्हणजे त्या परमात्म्याच्या विषयी ज्ञान. अर्थात त्या परमात्म्याच्या विषयी ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन्ही गोष्टी नाहीत. आपलं स्वरूपच असल्यामुळे, आपला आत्माच असल्यामुळे ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा ज्ञान आणि अज्ञान या दोन्हीने रहित असणारी ती वस्तू आहे. ओळखी ना अनोळखी ना, दृश्य ना अदृश्य. मग ती परमात्मा वस्तू जी आहे ती दृश्यही नाही आणि अदृश्यही नाही. दृश्य म्हणजे जेवढं काही दृग्गोचर्चित भाष्यत्वम दृश्यत्वम, चैतन्याच्या द्वारा जेवढं काही प्रकाशित होतं त्याला म्हणतात दृश्य. आणि अदृश्य ना, आणि ती वस्तू जी आहे ती अदृश्य देखील नाही. अदृश्य नाही म्हणजे ज्याप्रमाणे ती अव्यक्त असणारी माया जी आहे ती अदृश्य आहे, किंवा परोक्ष जो वस्तू असतात त्या अदृश्य असतात, आपल्या नेत्राच्या द्वारा त्या दिसत नाहीत, किंवा ज्या काही सूक्ष्म वस्तू असतात त्या देखील अदृश्य असतात. परंतु परमात्मा हा दृश्य आणि अदृश्य या दोन्हीहून विलक्षण आहे. दृश्याच्या सापेक्ष त्या परमात्म्याच्या ठिकाणी अदृश्यता देखील नाही. अशा प्रकारे तो दृश्य पण नाही आणि अदृश्यही नाही. ऋणम्या सादृश्य दिदले देखा. आणि या परमात्मविषयक जे काही ऋण होतं किंवा मीपणा होता, सादृश्य सारखेपणा होता, किंवा जे साम्य बुद्धी हे दिधले देखा, हे संपूर्ण काय होऊन गेलं, त्या परमात्म स्वरूपाशी एकरूप होऊन गेलं. त्या परमात्म्याने सगळं दृश्य अदृश्य साम्य ऋण हे सर्व भाव त्याच्या ठिकाणी देऊन टाकले. म्हणजे त्याच्या ठिकाणी त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी आता इतक्या काळपर्यंत आम्ही ऋण म्हणजे ही भक्ती केली, आणि आता इतक्या काळपर्यंत आम्ही उपासना केली, आणि त्या उपासनेच्या बळावर आम्हाला निर्गुणाचं ज्ञानाची प्राप्ती झाली. अशा प्रकारचे जे एक ऋण भाव होता तो देखील नाहीसा झाला. अर्थात मीपणा अहमपणा जो होता तोही नाहीसा झाला. आणि सादृश्य दिधले देखा, आणि जे काही सादृश्य अर्थात साम्य बुद्धी हे सर्व एक आहे. अर्थात द्वैताच्या सापेक्ष असणारा जो एकपणा आहे तो एकपणा देखील आता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी राहिला नाही, कारण हे सर्व त्या परमात्म्याला देऊन टाकलं. निवृत्ती प्रसादे इतुके पै झाले
रखुमा देवीवरू विठ्ठले मज गोविले गे माये. आणि ही सर्व स्थिती इतुके पै झाले, अर्थात तिथून कुठून घ्यायचं? पहिल्या चरणापासून घ्या. ऋणाचे नेमिसे निर्गुण आले आपैसे. ऋण झालं अर्थात भगवंताची जी भक्ती आहे त्या भक्तीच्या ऋणानं. ही भक्ती केली आपण, हे कुणाच्या साह्यानं केली, कुणाच्या प्रसादाने केली? भगवंताची निरहेतुकी भक्तीचं जे अंतःकरणामध्ये स्फुरण झालं किंवा भगवंताची निरुहितकी भक्ती करण्याचं जे स्वरूप सांगितलं ते कोण सांगितलं? निवृत्ती प्रसादे तुके पै झाले. इतकं काय झालं? निवृत्ती प्रसादाने, निवृत्तीनाथांच्या प्रसादानेच हे देखील झालं. बरं, ती भक्ती केली, त्या भक्तीचं फल म्हणून ईश्वराची प्रसन्नता लाभली, ते देखील काय झाले? गुरूंची कृपाच आहे. बरं, त्या ईश्वराच्या कृपेने निर्गुण आपैसे आले. निर्गुण तत्व जे आहे त्या निर्गुण तत्वाचं ज्ञान झालं, हे देखील काय झालं? गुरूंच्या कृपेनेच. तेने मज सर्वस्वे ठकिले. आणि मग हा जो परमात्मा आहे त्या परमात्म्यानं याला ज्ञानोबा म्हणतात मला सर्व रूपाने ठकवून टाकलं. हे जे आहे हे देखील कुणाच्या कृपेने झाले? हे देखील याच्या मुळात इतुके पै झाले निवृत्ती प्रसादे. निवृत्तीनाथांच्या प्रसादाने कृपेनेच हे देखील झालं. जेवढं काही ह्या 3 चरणापर्यंत शुभेच्छापासून म्हणायचं झालं तर योग वासिष्ठाच्या शब्दामध्ये शुभेच्छापासून तुर्यगापर्यंत जेवढ्या काही अनुभूती आहेत, जेवढ्या काही अवस्था आहेत, त्या सर्व अवस्थांच्या मूलभूत स्थानी, सर्व अवस्थांना कारणीभूत किंवा सर्व अवस्था उत्तरोत्तर अवस्थांची वृद्धी होण्याकरिता ज्याप्रमाणे माऊली म्हणतात वैराग्यासारखा सखा जोडून ठेविला, त्याप्रमाणे हे श्रीगुरू जे आहेत ह्या सर्व अवस्थेमध्ये आपल्याला मदत करीत असतात. अंतःकरणामध्ये शुभेच्छा निर्माण करण्याकरिता देखील श्रीगुरूंची कृपाच आवश्यकता आहे. त्यानंतर सुविचारणा निर्माण होण्याकरिता देखील भगवंताच्या कृपेची आवश्यकता आहे. तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा या सर्व अवस्थेमध्ये गुरु हे कृपा घन होऊन आपल्यावर कृपेचा वर्षाव करीत असतात. निवृत्ती प्रसादे इतुके पै झाले. आणि ह्या सर्वांचा बाज अर्थात ह्या अवस्था ज्या आहेत ह्या अवस्था आहेत, अर्थात ह्या अवस्था देखील अंतःकरणाच्या भूमिका आहेत, अंतःकरणाच्या अवस्था आहेत. आपलं जे स्वरूप आहे ते स्वरूप मात्र ह्या अवस्थेहूनही पृथक आहे, ह्या अवस्थेहून देखील विलक्षण आहे. ह्या अवस्था अंतःकरणाच्या आहेत. ह्या संपूर्ण अवस्थेंचा प्रकाशन करणारा देखील आत्मा किंवा मी ह्या अवस्थेहून विलक्षण आहे, अवस्थेहून वेगळा आहे. ह्या अवस्था माझ्याहून मात्र स्वतंत्र नाहीत. या अवस्थेंना माझ्याहून स्वतंत्र सत्तास्फूर्ती नाही. माझी सत्तास्फूर्ती घेऊनच या अवस्थेचं भान होतं, परंतु ह्या अवस्था मात्र माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कल्पित, अध्यस्त किंवा असत अलिक तुच्छ किंवा या अवस्थेला माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी या अवस्थेंचा अत्यंत अभाव आहे. अर्थात ह्या अवस्था ज्या आहेत त्या मनाच्या आहेत, अंतःकरणाच्या आहेत आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ह्या अंतःकरणाचाच त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. आपला आत्मा ब्रह्म जो आहे तो चिद्घन, सद्घन, आनंदघन असल्यामुळे तो अखंड आहे. देश काल वस्तुकृत परिच्छेदाने रहित असल्यामुळे तो सब्राभरित ओतप्रोत ठोस अशा प्रकारे व्यापक परमात्मा असल्यामुळे आता त्याच्या ठिकाणी हे जे काही ऋण, सादृश्य, दृश्य, अदृश्य ह्या कोणत्याही वस्तू त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अर्थात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या राहिल्या नाहीत. आणि ह्या सर्व अवस्था ज्या झाल्या, हे सर्व जी अनुभूती प्राप्त झाली ही मात्र कुणामुळे प्राप्त झाली? अर्थात त्या परमात्म स्वरूपाचा निश्चय करणारी बुद्धी देखील मी नाही, हाची निश्चय माझा परी निश्चयाहुनी मी दुजा अशा प्रकारचा त्या निश्चयावाचून निश्चय असा निश्चय करून देणारे देखील तशा प्रकारच्या निश्चय करून देणारे देखील ही श्रीगुरूंची कृपाच आहे. श्रीगुरूंची कृपा असल्याशिवाय देखील त्या परमात्म वस्तूचा वास्तविक जो निश्चय आहे तो निश्चयावाचून निश्चय अर्थात केवळ स्वरूप, त्या स्वरूपामध्ये निश्चय करणारी बुद्धीही नाही आणि निश्चय पण नाही. हे संपूर्ण जे आहे अर्थातच ही जी काही चरमावृत्ती आहे त्याला अहम ब्रह्मास्मी वृत्ती म्हणतात, अखंडाकार वृत्ती म्हणतात. ती वृत्ती देखील आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू देऊनी गेले, ऐसे जाणणे विन उरले जाणते जे. अशा प्रकारे त्या अज्ञानाची निवृत्ती करणारं ज्ञान जे आहे त्या अज्ञानाची निवृत्ती करतं आणि स्वतःही निवृत्त होतं. ते स्वतः मात्र त्या ठिकाणी राहत नाही, परंतु अशा प्रकारे जी काही यथार्थ ज्ञान आहे, यथार्थ तत्वानुभूती आहे ती मात्र
निवृत्ती प्रसादे इतके पै झाले. निवृत्तीनाथांच्या प्रसादाने, निवृत्तीनाथांच्या कृपेनेच हे झालं. माऊली या ठिकाणी असं नाही म्हणत की मी केले, असं नाही म्हणत, तर निवृत्ती प्रसादे तुके पै झाले. एवढी सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जी सा काष्टा सा परागती ही जी आहे ती निवृत्तीनाथांच्या कृपेने एवढं झालं असं म्हणतात माऊली. इतके पै झाले. इतकी ही श्रेष्ठ जी गोष्ट आहे, ती श्रेष्ठ गोष्ट स्वसामर्थ्यानं झाली नाही, तर निवृत्ती प्रसादे, निवृत्तीनाथांच्या प्रसादानेच ती प्राप्त झाली असं म्हणतात. रखुमा देवीवरू विठ्ठले मज गोविले गे माये. आणि रखुमा देवीवर जो विठ्ठल आहे, त्याने तो जो विठ्ठल आहे त्याने मला आपल्या स्वरूपामध्ये मज गोविले गे माये, आपल्या स्वरूपामध्ये, आपल्या आत्मस्वरूपामध्ये गोवून टाकलं. अर्थात आत्मस्वरूपाशी त्या परमात्म्यानं मला एकत्रित एकरूप करून घेतलं. आताच आपण पाहून आलो की माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु, किंवा पांडुरंगी सत्य केला अनुग्रह निरसोनी संदेह बुद्धिभेद. याप्रमाणे त्या पांडुरंग परमात्म्याने मज गोविले, अर्थात गोविले नाम माझ्याशी तन्मय करून टाकले, किंवा माझ्याशी आपल्या स्वरूपाशी त्याने एकरूप ऐक्य करून टाकले. तो परमात्मा आणि मी एकच आहे, विठ्ठल आणि मी एकच आहे, अशा प्रकारे ऐक्याची अनुभूती प्राप्त करून रखुमा देवीवरू विठ्ठले, त्या विठ्ठलानं मला ही स्थिती प्राप्त करून दिली. परंतु ह्या विठ्ठलाची कृपा जी झाली ती देखील निवृत्ती प्रसादे तुके पै झाले. त्या परमात्म्याची कृपा, विठ्ठलाचा अनुग्रह जो झाला तो देखील मला निवृत्तीनाथांच्या कृपेने झाला असं माऊली या ठिकाणी म्हणतात. अशा प्रकारे असो, जसं काही यथामते माऊली स्मरण करतील त्या पद्धतीनं या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला. बालक बापाचे ताटीरे घे आणि बापा तेची जेबवू लागे, की तो संतोष लेणी सुखे मुखचे ओढवे. याप्रमाणे, किंवा बाळक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली, ते चोज करुणी माऊली रिझे जेवी. याप्रमाणे माऊलींचे या ठिकाणी एक सेवा या निमित्तानं या शब्दांची काहीतरी सेवा करायची आणि आपल्या जीवनाची कृतार्थता जीवनामध्ये या शब्दांची सेवा करून एक काहीतरी माऊलींची या शब्द वाङ्मयीन असणारी जी माऊली आहेत, शब्दात्मक असणारे जे माऊली आहेत, ही माऊलींच्या मुखारविंदातून प्रस्फुटित झालेली वाणी म्हणजे साक्षात माऊली आहेत. आणि माऊली स्वरूप अशा या अक्षरांची केवळ एक सश्रद्ध अंतकरणानं माऊलींच्या सत्तेतून माऊलींचीच या सेवा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा एवढाच भाग आहे. तर असो, यदत्र सौष्ठवम किंचित तद गुरोरेव मे नाही, यदत्र असौष्ठवम किंचित तद ममैव गुरोर नाही. अशा प्रकारे ही सेवा करून याच ठिकाणी या सेवेला माऊलींच्या चरणावर समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.